नमस्कार, मी एक हवालदार हनुमंत बबन भुजबळ, व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ह्या संस्थेमध्ये कार्य करत आहेत. आपल्या संस्थेचे जे नेतृत्व आहेत डॉक्टर शिवाजी शामराव डोळे साहेब आहेत. आपण ॲग्रिकल्चरमध्ये काम करत असताना आपण 700 एकर जमीन घेऊन याच्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि ऑर्गॅनिक करायला सुरुवात केलेली आहे. ह्या 700 एकरामध्ये आपण विविध प्रकारची पिकं घेतलेली. याच्यामध्ये 150 एकर डाळी, आंबा, चिकू, सीताफळ, द्राक्षे, केळी ही पिकं घेतलेली. याच्याचबरोबर आपण कांदा, लसूण, आले ही पण पिकं घेतलेली. हे आपण कार्य करत असताना आपण जी ऑर्गॅनिक शेती करतो याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, 1500+ आपण गिरगाय पाळलेले आहेत. या गायीच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून आपण मायक्रोन्यूट्रन तयार केलेले आहेत. याच्याचबरोबर आपण बायोगॅस CNG तयार केला आहे, अगरबत्ती तयार केलेली, धूप तयार केलेले, आपण ऑइल पेंट तयार केलेले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण वेगवेगळे प्रोजेक्ट राबवलेले आहेत. आणि हे आपण आपला जो शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी आपण ते डेमो ठेवलेले आहेत. कारण आपला शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करतो पण त्याला मार्केटिंग होत नाही आहे. मग याच्यासाठी आपण जे काही 700 एकरची जमीन आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे जे डेमो ठेवून आपल्या शेतकऱ्यांना ते दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी आपण काय करतो, शेतकऱ्यांचं सुरुवातीला त्याच्या जमिनीचं माती परीक्षण, पाणी परीक्षण करून घेतो आणि त्यांच्याकडे जी पिकं पिकतात याचं चांगल्या क्वालिटी त्यांना बियाणं देऊन, खतं देऊन, औषध देऊन याच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन करायचं आणि चांगल्या प्रकारे यांची पिकं घ्यायची. आणि हे आपण कार्य करत असताना मग आपण जसं वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करत असताना मग आपण काय केलं, कर्नाटकमध्ये आपण 3 एकर जागा घेऊन तिथं काजू फॅक्टरी उभी केलेली आहे. कारण कोणते जे शेतकरी, स्थानिक शेतकरी आहेत यांच्याकडे आपण काय केलेलं आहे, कोणाकडे 2 एकर काजू झाडं आहेत, कोणाकडे 3 एकर आहे. आपण यांचा कच्चा माल घेतला आणि प्रोसेसिंग करून मार्केटमध्ये आणलेला आहे. याच्याचबरोबर आपण पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर या ठिकाणी 47 एकर जागा विकत घेतली. 47 एकर जागा घेऊन आपण त्याच्यामध्ये इथेनॉल प्रोजेक्ट राबवलेला आहे. इथेनॉल एक लिक्विड आहे, ते पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं. ते बनतं मकानी तांदळापासून. आपण ही जी 47 एकर जागा आहे याचे आपण ऑगस्टमध्ये उद्घाटन केलं होतं. आणि आता तुम्ही जे 5 महिन्यानंतर बघताय, 5 महिन्यामध्ये भरपूर काही याचं आपण सुधारणा केलेली आहे. आणि 5 महिन्यामध्ये जवळजवळ आपण 50 ते 60% काम झाले. आणि येणाऱ्या 5 महिन्यामध्ये आपण याला 100% कामामध्ये तब्दील करत आहेत. याच्यासाठी आपला जो शेतकरी बांधव आहे यांना आपण सांगतो बाबा तुम्ही चांगल्या प्रकारे मका करा. तुमची मका आपण बाजारभावापेक्षा 2 रुपये जास्त विकत घेऊ आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे हमी भाव देऊ. या प्रकारे आपण कार्य करत चाललेलं आहे. धन्यवाद.